नमस्कार पब्लिक, कशात हसताय ना? हसायलाच पाहिजे. मी तुमच्यासाठी घेऊन आलोय नवल सावंत. आज माझ्या मित्रासोबत आलोय. मी केस कापायला ह्याची केस कापायला आलेलो. बाय द वे माझा आज मूड झाला काय माहित का, सांगू शकत नाही. माझा आज मूड झालाय अचानक की हा झिप्पर पूर्ण उडवायचा. घरचे पण शिव्या घालत होते. मग हा काय 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 तुरा बिरा उडवून ठेवलाय सर्व, काय चाललंय तुझे नाटक मला समजत नाही. असे माझे घरचे बोलायला लागलेले. म्हणून माझा विचार चालला की मला चल एकदा, मला असं भीती वाटायला लागली, घाबर, असं धकधुक 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 धकधुक. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभाल व्हायला लागले. पण बघू, मला विचार तर नाही चाललाय की टकला करायचा, पण मला करायचे तर नाहीत. पण अरे कहना क्या चाहते हो? माझा मित्र पण बोलला करून टाक. काय भोप्या काय बोलतो, करून टाक. भावाचं मला बोलतो दाढी बिडी मुझ सर्व काय एकदम चनवा होऊन बोलतो. चनवा हा आमच्या इथला भावा आहे. भावा ते आहे बड़े भाई. ओ बड़े भाई, few moments later से आए हम लोग के एक सबसे चहेते दानिश भाई नहीं है तो हर टाइम मेरे दानिश भाई काटते चंदन सर नाके पे. अपने इधर आए न्यू लुक्स के इधर आओ भाई, बहुत अच्छे काटते. एकदम कम कीमत में रेट अच्छा है, मस्त एकदम 100 रुपए में बाल काटते. इतना एडवर्टाइजमेंट नहीं कर सकता मैं न्यू लुक्स का. सो तुम लोग आओ इधर, अच्छा है. मैं एक ही जन से काटता हूँ, आज वो नहीं है तो आज बड़े भाई से काटता हूँ. बड़े भाई चलो चालू करते. आज आपका भाई टकला हो जाएगा. देखते. मेरे को डर लग रहा है, मेरा रिएक्शन देखने का, मेरे फैमिली का रिएक्शन देने का. अचानक कर रहा हूँ मैं. मूवमेंट ब्रो, मूवमेंट. मेरे को पता नहीं है कि क्या सिचुएशन आगे आएगी, क्या हैंडल करना पड़ेगा मेरे को. देखते घर वाले लोग का रिएक्शन देखते. जॉब जाऊंगा कल, ऑफिस जाऊंगा, ऑफिस का सब कलीग लोग का मैं ये देखता हूँ, रिएक्शन दिखाता हूँ आपको. एक्सपेक्टेशन के बाहर है भाई. मूवमेंट ब्रो, मूवमेंट. चलो देखता हूँ. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके. A few moments later. नहीं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बाप रे. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? हमें ओ भाई, मारो मुझे, मारो मुझे, मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. खाओ माँ कसम. ससुर ऊपर से काटता हूँ. Meanwhile. भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए. सो गाईज, फायनली आमचं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. माय न्यू लुक. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. काय नाही. आणि दुकानाचं पण नाव न्यू लुक आहे. भाई सुन ना, वो गोल गोल जरा घुमा ऐसा जरा. क्या नहीं बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल दिखा जरा पीछे पीछे से.
फुल सिनेमॅटिक एकदम क्या. मग आता भूपेंद्र तू पण टाकला. नाही कर ना भावा, माझ्यासाठी करू शकतो, माझ्यासाठी पण करू शकतो एवढा. माझ्यासाठी दे भाई, इसका भी पूरा काट दे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? फुल झापूक झुपूक. नाही ना भावा, काप माझ्यासाठी, माझ्यासाठी दोघं स्टाईल, आपण दोघं एक साथ. बस काय भावा, माझ्यासाठी एवढं नाही. बघा मग काय दोस्ती बोलतात बघ, काय दोस्ती बोलतो भावा. बोल लवकर, झापूक झुपूक बोल लवकर. उडवतो. चल, याच प्रकारे आमचे भूपेंद्र शेठ माझ्यासारखा हेअरस्टाईल मारणार आहे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. भूप्या से हाय. हा हाय. आता उडव भाई. कुठे गेला तो? उडव. याचा पण माझ्यासारखा टाकला, उडवून टाक. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ए चल नाही, उडवतो का नाही? तुझ्या शब्दावर मी बसलो आणि उडवला ना. आता तू उडव. तू काय बोलला? तू उडवतो. तू उडवशील तर मी उडवेन असा बोलला ना. आता मी उडवलेत भावांनो. आमच्या मध्ये चॅलेंज लागलेला आहे होता की भाई तू उडव तर मी उडवणार. मी उडवले आहे. आता तू उडव. भाई बघू हा उडवतो का नाही. मला तर नाही वाटत, पण भाई शब्द नंतर भावा, मग शब्द नाही. काय बोललो? मग शब्द नंतर नाही. शब्द नंतर द्यायचं नाही. जा रे नाही. सो भावांनो, आता माझ्या भावाचा फोन आलेला, तर दादांनी मला बोलला वाजले किती भावा? 11 वाजून गेले. 11 वाजून गेलेत भावा. इथे बघू शकता तुम्ही, 11 वाजून गेलेत. हा आमच्यासाठी भाऊ बघ नुसता हलवा हलवी. काय नुसता. अबे साले, तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल. गाठ. माझ्या भावाचा फोन आलेला, तर मी बोललो दादाला की दादा मी इथे केस कापला. बोलतो एवढ्या रात्रीचा कशाला आला? बोललो मित्रासोबत आलेलो, तर मी बोललो चल माझा मूड झाला म्हणून मी पण केस कापली. पण हे नाही बोललो की मी एवढे बारीक केस कापले. फर्स्ट टाइम माय लाईफ मध्ये पहिली बार. शाबाश बेटा. तर बघूया आता घरी जाऊन मम्मी पप्पांची रिएक्शन. सर्वात मोठी म्हणजे मम्मी घाल शिव्या घालणार आहे मला. घाल शिव्या घालणार आहे. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल. तर फक्त घरच्यांच्या घरी गेल्यावर घरच्यांचे रिएक्शन बघू. भेटूया रात्री घरी. थोडीशी व्हिडिओ दाखवेन मी. घरचा मोमेंट जास्त दाखवत नाही व्हिडिओमध्ये. तर थोडासा क्लिप फक्त माझे घरचे काय बोलतात फक्त मी दाखवतो, काय विषय आणि काय नाही ते. सकाळी मी तुम्हाला दाखवेन की माझ्या ऑफिसचं रिएक्शन. ऑफिसमधले माझे खूप जण नॉट एक्सपेक्टेशन की एवढा नवल असा करू शकतो. तर बघूया. मला पण अजून यकीन नव्हतं भाई. ट्रिमर बरेच ना केस. आता तू बोललीस हर टायमाला मोठे ठेवते, तर बारीक करून टाकू. काय केसांची वाट लावली. करतो लाईट बंद. बरेत ना पण. कसं वाटतं? जगाच ना एक्सपेक्टेशनच्या बाहेर. राजनीति से दूर रहना चाहिए. सो भावांनो, आता घरची रिएक्शन दाखवली तुम्हाला रात्री. सो माझ्या घरचे एक्सपेक्टेशनच्या बाहेर होते. मला वाटलं की भाई फुल पद्धतशीर घेणार आहे तुम्हाला, पण असं काही झालं नाही. तर
ते झालं एक पॉइंट. आता आम्ही चाललोय ऑफिसला. भाई आमचे नवीन चोचले भाई गोप्या शेट गोप्या मात्रे शेट आमच्या इथे भाई. आम्हाला एवढूसा पगार पण इतरी टाट असते आमची कधी पण. तर आम्ही आता चाललो ऑफिसला. ऑफिसचे रिएक्शन बघू. ऑफिसच्या 4 व्हीलर घेऊन चाललोय. पण बाबा काय करायला नाही काय. तर तुम्हाला दाखवतो ऑफिसचे रिएक्शन. भेटूया ऑफिस मध्ये. तर भावांनो एक ती म्हण आहे ना, साल्टी गेली तरी चालतील पण रुदुबा कमी नाही व्हायला पाहिजे. तसा हा विषय भावा. दाखवूया तुम्हाला पुढे ऑफिस मध्ये काय होतं आणि काय नाही ते. मॅडम कसं वाटतंय? रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही कर. काय शी कसं शी? अरे चांगलं तर वाटतंय. हे काय चांगलं नाही वाटत आहे? नाही वाटत पक्का. कसं वाटतंय साक्षी? कैसा लग रहा है? समझ रहे हो समझ रहे हो आप? सही ना? कुछ हुआ नहीं, ऐसा ही कटा है. कैसा लग रहा है? असंच कसं वाटतं? लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? A few moments later. देखा आपने लापरवाही का नतीजा है. कसं गार तूने एक बात नोटिस की? कैसी लगी? बहुत गंदा. गुंडा दिख रहा है गुंडा. तर भावांनो इथे आपला ब्लॉग झालेला आहे. काय विषय नाही. तुम्हाला एकच सांगेन की भाई कंटेंट मेंटेन काहीच नसतं भावा. काहीच नाही. फक्त भाई फोन उचल. तुला जे करायचं ते कर माझ्यासारखं. मी पण आता काय जे भेटेल ते करतो. काय विषय नाही. तुम्हाला सांगू मी आज पहिल्यापासून आहे ना या फोनवर ब्लॉगिंग करायचो अँड्रॉईडमध्ये. आज माझ्याकडे आयफोन आहे ते वेगळी गोष्ट. पण आहे ना स्वप्न पूर्ण करायचे ना तर भाई शून्यापासूनच चालू कर. काय विषय नाही. तू एकदा चालू करून तर बघ. चिखला दगड मारून बघ. उडला तर उडला चिखल, नाही उडला तर सोडून दे विषय. नशिबावर सर्व गोष्टी सोडायच्या नसतात. मेहनत कर तर नशीब भेटेल. एवढं लक्षात ठेव. आणि चालू कर. आणि लुकिंग बिकिंग काय नसतं. माझा पण लुक काय नाही चांगलं. मी आज पूर्ण टाकला केला. आज माझ्या स्वतःवर मीम्स बनवलेत. मी स्वतःला ट्रोल केलं आहे. का? कारण की तुमच्यासारख्या माणसं हसायला पाहिजेत माझ्यासारखे. बस बाकी काय नको भावांनो. असंच तुमची साथ भेटू दे मला. काय विषय नाही. आणि माझं बोलणं मला बोलायला पण येत नाही भावांनो नीट. मला जे तोंडात येते ते तुमच्यासमोर मांडणार. काय विषय नाही. तुम्ही माझे, मी तुमचं आहे म्हणून तुमच्यासमोर सर्व गोष्टी सांगत असतो. बाकी काहीच विषय नाही भावा. तुम्हाला सांगू ना मी कॅमेरा आड करून एवढे विचार येतात ना मनात. मी असा बोलीन, मी तसा बोलीन, हे करीन ते करीन. पण भावांनो कॅमेरा ओपन केला ना माझ्या तोंडातून काय शब्दच निघत नाही. काय माहीत का? तरीसुद्धा मी माझी जिद्द मला करायचं आहे काहीतरी. माझ्या शून्यातून वरती जायचं आहे. मिडल क्लास आहे. मिडल क्लास माणसांना सर्वांना दाखवायचं आहे मला की मिडल क्लास माणूस आज VIP लेवलला जाऊ शकतो. कोण VIP कोण नसतो. सर्व शून्यातून वरती गेलेले असतात. उदाहरणार्थ तुम्हाला द्यायची काय गरजच नाही. तर भाई करा. मी फक्त एवढंच बोलीन की भाई करा. प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय फळ भेटणार नाही. देव पण हेच बोलत असतो सर्वांना की भाई तू प्रयत्न कर, मी देतो ना फळ तुला. काय विषय नाही भावा. कर तर सही. कर. जर आता नाही केलास तर कधीच नाही करणार.
भाई मी असे खूप मोठे ब्लॉगर बघितलेत, खूप यूट्यूबर्स बघितलेत, खूप म्हणजे बोलतात ना एक्सपेक्टेशनच्या बाहेर, शून्यातून वरती गेलेले आहेत. त्यांच्याकडे कॅमेरे नाहीत, अँड्रॉइडमध्ये व्हिडिओज बनवतात, सर्व गोष्टी ते करू शकतात तर आपण का नाही? काय बोललो, ते करू शकतात तर आपण का नाही? मी आज तुम्हाला सांगू ना, मी आज माझी सर्व जिद्द स्वतःच्या मी हिमतीवर करतोय सर्व गोष्टी. हे फोन बिन पण घेणं स्वतःच्या जिद्दीवर घेतले. घरातले मला कोणच सपोर्ट करत नव्हता, अजून पण सपोर्ट नाही करत. मी व्हिडिओज काढतो हे घरातून न सांगता. मी इथे जॉबला येऊन विथ टाईम काढून मी माझे प्रोफेशन करत असतो. मला ऑर्डर भेटले तर मी ऑर्डरला जात असतो. भाई वेळेला वेळ दे, वेळ ही चांगल्याला उत्तर देते, एवढा लक्षात ठेव. एक यूट्यूबरने बोललेलं आहे बाबा, एक यूट्यूबरने बोललेलं आहे, त्याचं नाव नाही सांगत तुम्हाला, पण एक यूट्यूबरने सांगितलं आहे की वेळेला वेळ दे, वेळ ही चांगली समोरच्याला उत्तर देईल. तू आज वेळेला वेळ दिलास भावा, वेळ तुझी चांगली उत्तर दिली, एवढं लक्षात ठेव सर्वांना. तुला जे पाहिजे ते कर, जे पाहिजे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.